पुणे येथील बीटी कवडे रोडवरील बालाजी मंदिरा शेजारी घोरपडी गाव येथे ओम श्री चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ओम श्री रामेश्वरम मंदिर, श्री सीताराम स्वामी मंदिर आणि श्री शिवपार्वती मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा आज अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। या मंगलमय प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून सोहळ्याची शोभा वाढवली। यामध्ये स्थानिक आमदार, महापौर, नगरसेवक, माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन ओम श्री चॅरिटेबल ट्रस्टच्या व्यवस्थापकीय समितीने केले होते। यावेळी खालील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। व्यवस्थापकीय समितीमध्ये कंठी रवी रेड्डी, पालिगिरी नारायण रेड्डी, चिंतागुंतला मलाकोंड्या, चिंताम व्यंकटनारायण, मार्थला पुल्लारेड्डी, नन्नासनी व्यंकटेश्वरलू, बोईला चेन्नारेड्डी, चिंतल बोईना श्रीनावसलू, सन्नापारेड्डी दसराड रेड्डी, सोमिने ब्रह्मय्या, मुरेबोईना आदि नारायण, बोमारेड्डी व्यंकट सुबैया, गोदासू बाळा वैमय्या, बैरेडी श्रीनिवास, बटुला श्रीनिवास रेड्डी, चट्टा रमेश, मिडीबोईना व्यंकटेश्वरलू, यंकट्टी नागेश रेड्डी, बटुला विष्णू रेड्डी, कमनबोईना व्यंकटेश, तुलांबुदला सुरेश यांचा समावेश आहे। मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींच्या जयघोषात हा सोहळा पार पडला। परिसरातील नागरिकांनी या नवीन धार्मिक वास्तूच्या उभारणीबद्दल आनंद व्यक्त केला असून हे मंदिर भविष्यात अध्यात्म आणि संस्कृतीचे मोठे केंद्र बनेल असा विश्वास ट्रस्टच्या वतीने व्यक्त करण्यात आला। आम्ही एक 21 नंबरचा ट्रस्टी बनवलेले आहे आणि आम्ही सगळं मिळून इथं 5 गुंठा जमीन घेऊन आता आज 26 फेब्रुवारी भूमिपूजन केले आहे आणि सगळ्या भक्तांनी येऊन आम्हाला सहकार्य केले आहे आणि चांगला प्रोग्राम झालेले। నెక్స్ట్ నెంబర్ తయారయ్యి ఈరోజు బీటిగోడ్లో గురుపుడిలో మేము రామ మందిరము, శివ మందిరము, ఆలయం కడుతున్నాము। ప్రతి ఒక్కరూ ఈ కార్యక్రమానికి వచ్చి విజయవంతం చేసినందుకు ప్రతి ఒక్కరికి ధన్యవాదాలు తెలుపుకుంటున్నాము। అలాగనే ప్రతి ఒక్కరూ ఇక్కడికి వచ్చిన ప్రతి భక్తులకి మా హృదయపూర్వక నమస్కారాలు। माझं नाव कांती रवी रेड्डी आहे। आमचं 21 लोकांचं ट्रस्ट आम्ही स्थापना केलं होतं। इथं नाव ओम श्रीराम चॅरिटेबल ट्रस्ट नावाने हा रजिस्टर ट्रस्ट आहे। हा संकल्प आम्ही 5 वर्षापूर्वीपासून चालू आहे। कोविडच्या काळात आम्ही जागा घेतली होती, खूप कठीण काळात हा जागा घेतली होती। तिथनं आमच्या 21 लोकांच्या ट्रस्टच्या सपोर्टनी, लोकांच्या सपोर्टनी आमच्या इच्छा झाली की राम मंदिर आणि शिव मंदिर बांधायचं। आज तो भूमिपूजन झालेला आहे, शंकुस्थापन पण झालेलं आहे। इथून आता मंदिराचं काम चालू होत आहे। सगळ्यांच्या सेवा ची खूप गरज आहे, हेच मी सगळ्यांना विनंती करतो। धन्यवाद। और ये 21 नंबर का ट्रस्टी में मैं भी 1 नंबर है। और ये हमने ये जगह कोरोना के टाइम पे लिए थे, बट उस टाइम पे लोगों को खाने के भी वन देते, बट उस टाइम पे हमने बहुत डिफिकल्ट टाइम पे इतना सारे लोग को जमा करके वो ये लैंड लिया है। सिर्फ ये सब भगवान का सपोर्ट की वजह से हो गया। जय श्री राम भगवान और शिव भगवान। और हम लोग ने इतना प्रोग्राम किया, मतलब इधर का बीटी कवडे रोड का पब्लिक और न्यूज़पेपर वाले या पॉलिटिशियन, सबका सपोर्ट हमको बहुत सारा मिले। और सबके लिए हम लोग है ना एक बार हमारे तरफ से एक थैंक यू बोलना चाहिए, बस इतना है। जय श्रीराम, ओम नमः शिवाय। ओम श्री रामेश्वर टेम्पल नावाने हा मंदिरचं नाव आपण केलेलं आहे। हा मंदिर आज भूमिपूजन झालेलं आहे आणि मंदिरचं कंप्लीशन 2 ते 2.5 वर्षाचं आम्ही प्लॅनिंग ठेवलेलं आहे। सर्व भक्तांना मी विनंती करतो की चांगला परिसर दिलाय, लोक भरपूर आलेत, प्रचंड भवानी भरपूर चांगला परिसर दिलेला आहे। सगळ्यांना विनंती करतो की सपोर्ट करा। धन्यवाद। या ठिकाणी साऊथ वरून येणार आहे, सगळं जे शिल्पकार आहेत जे खूप एक्सपिरियन्स वाले त्यांच्याकडनंच आपण करून घेणार आहे। I'm one of the trust members of this trust that we have formed, Sri Ram Trust Charitable Trust that we have formed. I thank everybody who is here today to grace this occasion. We have formed this trust with our logo, which is basically Dharma, Seva and Sanskar, where we have focused on making sure that Dharma is kind of spread across, and Seva is our motto, where we will make sure that all the funds that we get is kind of dedicated to the seva of the society.
and sanskar is something where we would be spreading the sanskar across, so that this traditions which we are losing out is kind of carried forward.